से 1 जुलाई से जुलाई का मजा सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी. विनोदाच्या जादुई छडीनं ताणतणाव गायब करून हास्याची फुलं फुलवायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, बिंडोकपणाचा शाप अभिमानानं मिरवणारी मोना डार्लिंग आज पुन्हा एकदा आपल्या नसलेल्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन मांडायला येते आणि हा धमाल परफॉर्मन्स घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले मुरब्बी हास्य कलाकार. बने कसं काय छापलाय बॅनर कडक आजचा कार्यक्रम त्याच्या आईला कसा होतोय बघत दानकेतच होईल बघ. दत्त्या भारी हा करू नको. खुर्च्या बिरच्या नीट लावा. तयारी करा सगळी. हार आणलं का? हा नीट सगळं बघून घ्या. कार्यक्रम व्यवस्थित. तू माझ्या माग काय करते बेने? काम बघतोय ना. जा तिकडे जा. चल तेव्हा ती जायला लागले त्याला टाक त्याच्यात. नीट तयारी करा. दादा कवा पण येतील. इस्तोय बघते सावत्या दादा दादा असू दे राहू दे दादा असू दे राहू दे काय झालं दादा? राहू दे असू दे रे असू दे चल ए, राहू दे राहू दे झाल्या का तयार आहे? म्हणजे काय दादा हा, कार्यक्रम जोरदार होणार आज. जोरदारच झाला पाहिजे. एवढा मोठा बॅनर आणि माझा छोटा फुटतो. खरंय खरंय एवढसा फोटो खराय. ह्याच्या आईला ह्याच्या माझा एवढासा फोटो लावलाय. ही कोण आहे बाया? हिचा का मोठा फोटो लागलाय? दादा फोटोत काय आहे तेव्हा? फोटोत काय नसते. तुम्ही लोकांचे हित लक्षात ठेवा. फोटोत काय नसते. हा खरंय खरंय फोटो काय नसते. खरंय खरंय राय पण ह्याच्या आईला अण्णांचा लोक कोण आहे? मी आहे का नाही? तुम्ही नाही घेऊ. अनावरून कोण करायला पाहिजे? मी आहे का नाही? तुम्हीच मग मीच करणार का नाही? सगळं तुम्ही करणार. सेलिब्रिटी कशाला बोलवली? दादा कोण आहे ते माहितीये का त्या? कोण आहे? रील स्टार. हा. लई फेमस. सोशल मीडिया मध्ये नुसता हंगामाच असतो त्यांचा. हा खरंय खरंय होय खरंय 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 व्हिडिओ आलं ना हा. यांचं. लोक म्हणजे नुसते उसळत येतीच. होय. हो, खरंय लय उसळते ती. आणि फिन्स्टावर हा. किती फॉलोअर आहे तुमची? किती ह्याच्या आईला ह्याच्या माझी फॉलोअर विचारते. 25K आहे ती. 25K. हा खरंय लय आहेत. हा. बाईंची 10 एम आहेत. ह्याच्या आईला म्हणजे 10 एम. यम एम माहिती. KLM. KLM. हा खरंय खरंय बाई पाहिजे खरंय. ते आपल्या कार्यक्रमाला. लक्षात ठेवा. कसं होणार माहितीये का? कसं? बाईंच्या रील मधनं ते अण्णांचं नाव घेणार. हा. मग आपल्या अण्णा फेमस. आणि मग काय होणार? काय? येत्या इलेक्शनला आपल्याकडे मत ओढली जाणार ना. हा खरंय खरंय आता आपलं कृषी उद्योग समितीचं इलेक्शन येत की नाही? हा. मत आपल्याकडे जो मग खरंय. आयडिया चांगली आहे पण माझा फोटो आहे का नाही मोठा लावला पाहिजे होता. हा हे पण खरंय खरंय. ह्याच्या आईचं बघूलं ह्याच्या. होय तिकडे. यो म्हणला की खराय, मी म्हणला की खराय. एका बाजूचा हो बेन्या. आधी जे आहे ती बोल. होय तिकडे काय मग कर. बर बर. ए आरती बिस्किटात लहान लेकराला आले तुम्ही खायला सोडा. आता तुम्हाला सांगतो ही बियाणं तसलंच आहे हो. त्याचं सोड. बाय आल्यानं जर आपल्याला इलेक्शनला फायदा होणार असेल का नाही? होणारच आहे. बोलव बायला. आणि मग दादा आता तुमचं नाव हितले हित नाही हो. मग? डायरेक्ट मुंबईत पोचणार. जगात पोचणार. आणि ते बाईंमुळेच पोचणार आहे. लक्षात ठेवा. बोलवा बायला. हा बाई कुठं इथं बनी येत त्याला सांगितलं लोकेशन. ते बघा बाई कुठं बोलवा. दादा साहेब मॅडम आलेले आहेत. आले का? हा. आला का? बोलवा की मग. बोलू का? बोलवा. आल्या. ऐ, मॅडम आल्या. पुष्पगुच्छान. पुष्पगुच्छ. पुष्पगुच्छान आहे. मॅडम मॅडम हेलो एवरीवन. वेलकम. Oh, thank you so much. Thank you so much, किरीवार. तुमचं गाव खूप नोटी आहे ह. ह्याच्या आईला नोटी आहे म्हणजे? नोटी म्हणजे काय? आता मी येत होते कार मधनं तर शेतात सगळेजण उभे राहिले. असा हात केला, मला बोलत होते ये मिठी मार, ये मिठी मार.
नोटी पण शेतात कशी मिठी मारणार ना, कारण माझी आई मला बोलली आहे दुनियेत काय पण कर बोलली, पण शेतात जाऊन मिठी नको मारू बोलली ती. सावत्या कोण आहे बघ रे हा? गावात आपली पाहुणी आले आणि त्यांना मिठा मारायच्या तू बघतो, आण बघतो. लोकांनी आणि कोण आहे बघ कोण आहे रे? हा. कोण म्हणलं बाईसनी आत्ताच्या आत्ता इथं मंडपाच्या मागे यायचंय? साहेब नडे का तू त्याच्या कोण आहे? साहेब 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 जरा एक मिनिट माईक पासन जरा लांब या. काय झालं? साहेब कोण आहे सांग नाव सांग अहो नाही असं- बरं, सांग. अहो नाही कोणीच नाहीये, ते शेतातल्या बुजगावण्याला ते माणूस समजतायत. ते कधी गावात आल्या नाहीत ना, त्यांना शेत काय माहित नाहीये. म्हणून त्याच निषेध माहित नाही होय. नाही नाही काहीच माहित नाही. दादा दावना नको उसू. ए, गप्प आहे, सावत्या. नाही, मी समजावतो त्यांना. तुम्ही काही मी समजावतो. हे आईलं. मॅडम Yes. मला म्हण. मॅडम ती माणसं नव्हती, ती बुजगावणी होती. बुजगावणी मीन्स बुजगावणी असतात मॅडम, पाखरांना असं घालवायला शेतात ते उभी करतात. बुजगावणी. Oh my God. Oh, मॅनेजर तो बुजगावणीत विषय आपल्याला होता नाही का तो शाळेत? मला कधीच आवडायचं नाही, मी सारखी फेल व्हायची. सो मच कठीण. मॅडम ते बीजगणित आपण नको जायला तिथे. This is different. Different. बुजगाव ना. Yeah. Oh, I like it. आपण ओळख करून घेऊया Yeah, sure. साहेब. ते ओळख करून देतो. Yeah. हे अण्णासाहेबांचे सुपुत्र Okay. युवा नेते Uh-huh. आदरणीय दिग्विजय बुसकोटे साहेब. Oh, you mean छोटेसे अण्णा. ए, चले अनावरण करूया चले चला चला. अनावरण करूया. I am excited. अनावरण Hey. करूया. Yeah. Manager, give him. हा एकच मिनिट. Yeah. चला साहेब मॅडमनी डबा काय लाडवं बिडवं आणले काय गावात कल्पना नाही. ह्याच्या आईला वरण का दिले ए नाही. What? वरण कशाला दिले तुम्हीच कालपासून बोलत होतात ना अन्नवरण करूया. सो आय थॉट तुमच्याकडे अन्न आहेत तुमचे. मी वरण आणते. सो कम्प्लीट अन्नवरण. ह्याच्या आईचं वरण सांडेल. माझं डोकं फिरायचं आता अनावर काय झालं गोष्ट oh my God. ए बाय गोष्ट कशाला वराडती गोष्ट आहे तिकडे गोष्ट. गोष्ट म्हणजे काय रे भूत. कुठं आहे भूत? भूत. हिच्या आईचं टकुर हाणलंय Oh my भूत God. नाही ती भूत आहे ती. आणि- मी बघितलंय इंस्टाग्राम वर व्हिडिओ येतात. एक म्हातारी येते हो भूत असं करून आणि ते कारवाले घाबरतात. मी बघितलंय, स्वतः बघितलंय. चौथ्या जाताना आहे का नाही तू सफेद चादरीत जाशील जाऊ द्या तिला सांग ती भूत नाही अण्णांचा पुतळा आहे जाऊ द्या फेस व्हॅल्यू आहे समजून घ्या. सांग तिला सांगा की. मॅडम इथे या. मॅनेजर तुम्ही आणलं मला इथे. मॅडम ते भूत नाहीये, ते पुतळा आहे अण्णांचा. त्याच्या खाली पुतळा आहे, तेच आपल्याला असं काढायचं आणि असं करायचं आहे. त्याचे पैसे घेतलेत आपण. मग व्हाईट क्लॉथने का झाकलंय? ओ नाव आहे गटीत. अण्णा आतमध्ये नंगुपुंगू आहेत ना. अण्णा आतल्यात कपडे घालून घ्या, मला तुमचं वरण अण्णा तिला करायचं. थांब थांब माफ करा. आयला अण्णा काय आतमध्ये नंगू पुंगू बसलाय होय हा? चिडू नका तुम्ही. ऐक दुर्लक्ष करा. अनावरण करायचं आहे पटापटा भाषण करायचं अनावरण करायचं आणि निघायचं हा? चालेल. भाषण करणार आहे मी मी बसायला सांगतो. ऐक. सांगे भाषण करणार आहे सांग मॅडम दादा भाषण करते ती म्हणा येस नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी दादासाहेब बुसकुटे आपल्याला ज्ञानाचे 4 शब्द सांगणार आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या जाऊ द्या. दादा या. गावच्या बंधूंनो आणि बहिणींनो आज आपण इथं कशासाठी जमलेलो आहे अण्णा जाऊन आज 5 वर्ष झाली मॅडम डेथ माफ करा. दुर्लक्ष करा दादा. बंधून बहिणींनो अण्णांनी काय नाही केलं अण्णांनी सगळं केलं अण्णांनी गावात वेगवेगळ्या विकास योजना आणल्या अण्णांनी शेतकऱ्यांना सहकार्य केलं Put your hands together for Anna. सावत्या दादा कोल्हापुरी दिसते ना राहू द्या दादा राहू द्या. तिला लांब धर एवढा दिवस सहन करा मतदान. Come on, continue. You're nice. दादा जाऊ. कंटिन्यू टाळ्या.
अण्णांनी शेतकऱ्यांना मदत केली. लांब न कर. शेतीविषयी उपक्रम राबवले. अण्णांनी शेतकऱ्यांना इतकं सहकार्य केलं, इतकी मदत केली का अण्णांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणून पण ओळखलं जायचं. येस, म्हणजे अण्णांना गांडूळ म्हणून ओळखलं जायचं. अण्णांना गांडूळ म्हणून अण्णांना गांडूळ म्हणते माझ्या फातरला माझ्या गांडूळ म्हणते. नॉट लाईक दॅट. यु नो किडी पाय दुर्लक्ष करा. यु नो मी फालवाडीत होते ना, फालवाडीत. हलवाडी फालवाडी हलवाडी फालवाडीत होते ना मी, तेव्हा माझी आई मला बोलली तू फॅन्सी टेशन कॉम्पिटिशन मध्ये भाग घे बोलली. हा, तेव्हा मी बोलली काय बनू बोलली, तर ती बोलली गांडूळ बन बोलली. मग गांडूळ बनून काय बोलली माहितीये बोलली? काय बोलली? ती बोलली असं बोल, मी आहे शेतकऱ्याचा मित्र गांडूळ, मी खातो माती, मी चालतो दोन तोंडानी. मम्मी बोलली, प्रेक्षक बोलली काय बोलली. त्यांना खूप आवडलं, तरी पण जजने तिसरं दिली. मम्मी बोलली तुम्ही तिसरं का दिली बोलली, तर ते काय बोलली माहितीये का? ते बोलली तू फक्त वरूनच बोलली, खालून बोललीच नाही बोलली. मी बोलली मला आईने वरूनच बोलायला बोलली ना, पण माझी आई बोलली तू चांगलं केलं बोलली. मी बोलली माझी आई बोलली ना चांगलं केलं बोलली, मग बाकी दुनिया गेली तेल लावत मग. म्हणून मी बोलली की गांडूळ शेतकऱ्याचा मित्र असतो ना, म्हणून अंडाला बोलावं का गांडूळ? नाही, मी समजावतो त्यांना. मी समजावतो. Yes. मॅडम Yes. मॅडम मान्य आहे मला, गांडूळ शेतकऱ्याचा मित्र असतो, पण अण्णांनी जे काम केलं आणि गांडूळ जे काम करतो ते खूप वेगवेगळं आहे मॅडम. मॅनेजर. मॅडम गांडूळ हे शेतजमिनीत जातं, गांडूळ शेतजमिनीत जाऊन शेतजमीन अशी भुसभुशीत करतं, मग शेतजमीन सुपीक होते. गांडूळ खत हे सेंद्रिय शेतीमध्ये एवढं महत्वाचं मानलं जातं. एवढं शाने मॅनेजर आहेस नाहीचा. हा. या गिनाडीला काय माहित नाही, तुला बरं सगळं माहिती रे. नाही, मी BSc इन ॲग्रिकल्चर अँड एम इन पॉलिटिकल सायन्स आहे सर. नाही, आणि साहेब कृषी संवर्धन आणि राजकीय परिप्रेक्ष्यातील युवा राजकारण्यांचे मते आणि त्यांचे व्यवच्छेदक लक्षणे यावर प्रबंध लिहिलाय सर मी. एवढं शिकलाय तू? मग एवढं शिकून या बाईची वजी कशाला उचलतो रे? पैसे सर, किती देते? महिन्याला 5.5 लाख. दादा हा, साखर कारखान्यावर मरतोय हो मी. हा. 10,000 पगार देताय मला. पगार वाढवा म्हणलं की एक गुळाची ढॅप वाढवून देताय. आणि दिवाळी बोनस काकवी वय. तू जरा शांतरा सावत्या, कळलं का? शांतरा. हा, या टायमाला कारखान्याच्या बॉडी बसवणार आहे तुला. असं वय दादा. असू दे. ए तिला नको करू. ए ही बाई माझ्या अण्णाला का छेडती सारखं? अरे हे बघा बाई काय करायली आहे. काय? अण्णा जिवंत असताना जर हिनं असं केलं असतं तर महिनाभर बाई घावली असती का? ए, गप्प ए. मागव चल, मागव तिकडे. आता ऐक नाही सावत्या, शेवटचं सांगतोय मी. नाही, हा. पटापटा अनावरण करायचं आणि बाईनं निघायचं. Yes, कळलं? yes, yes. मी पण खूप एक्साइटेड आहे. अन्नवरण करूया, अन्नवरण खेळूया, अन्नवरण करूया. येस, कम ऑन. मी पण काढायचंय का? हा. Okay. अनावरण ए करा लवकर पटापटा. दादा, हात लावा, हा. 1 2 3. हा. My God, नथुलाल. ठीक आहे. तर ठीक आहे. ए मुझे असायला पाहिजे तर नथुलाल सारखे असायला पाहिजे, नाही तर नसायला पाहिजे मॅनेजर. तिला ना सावत्या आत्ताच्या आत्ता घरी पाठविला. नाही, दादा. अण्णाला ना तुला म्हणते माझ्या. नाही दादा, जाऊ दे. तू किडी बाय ओरिजिनल माणूस आहे. माणूस आहे का ओरिजिनल? पुतळा आहे, पुतळा. सिरियसली पुतळा आहे. वाटत नाही लाईव्ह वाटतोय लाईव्ह ते बघा. ऐ शाने, दादा. मूर्तिकारानं बनवलाय तसा. हा? आत्ताच्या आत्ता इथनं निघायचं. अनावरण झालेलं आहे का नाही? निघायचं. नो चला. नो नो, मला पण वर्णनाबद्दल बोलायचंय. नथुलाल बद्दल मला बोललंच पाहिजे. पहिलं पण माझ्या अण्णाला आहे का नाही ना तुला म्हणू नको. My God, मी prepare मॅडमचं झाले भाषण म्हणून झालं बोलते पाहिजे, काय. मतदानाचं लक्षात ठेवा तुम्ही. चिडते. यायला मतदानामुळे गप राहतोय मी. शांत व्हा, शांत. ते थोडस मंडळी Yay! नमस्कार मंडळी. तर आज या ठिकाणी सुप्रसिद्ध अभिनेत्री, जागतिक रील स्टार मोना डार्लिंग मॅडम आलेल्या आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मॅडमचा धुमशान हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आणि मॅडम त्याच्यातनं धुमशान पदार्पण बी करणार आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी आज मॅडम
उत्स्फूर्त असं भाषण करतील. नाही लिहून आणलेलं आहे. मॅनेजर या ठिकाणी मॅडम लिहून आणलेलं भाषण करतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू गिरीबाई थँक्यू. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोरा डार्लिंग बूम बूम चिकी चिकन. ओके, तर आज मी इथे आले. लाईन 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 लाईन. मॅडम 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 काहीच नाहीये त्या पानावर. इथे आहे. सावत्या बेन्या दादा अरे कोऱ्या लाईनीला इमोशन देऊन वाचत्या बाय किती घिनाड आणलीस. दादा हॅलो एव्हरीवन, हॅलो. मी इथे आले. हे जे आहेत अण्णासाहेब बिस्कुटवाले. हा बिस्किटाचा कारखाना होता माझ्या बापाचा. नाही, नाही, मॅम. फादर म्हणजे माझं चात पडून असायचं दिसभर. दादा शांत दादा. तुम्ही दुर्लक्ष करा तुम्ही. तुम्ही चिडू नका ना, चिडू नका. ते होते शेती मशेरी. हा सकाळ दुपार संध्याकाळ दाताला घासायचे लोक माझ्या अंधाला. शेती मशेरी होता काय माझा बाप हा? अरे शेती महर्षी शब्दच नाही त्याच्या आईला. कृषी महर्षी शब्द आहे. कृषी महर्षी मला कुणी लिहून दिलंय? मीच लिहून दिलेलं आहे. पण त्यांना कृषी हा शब्द बोलता येणार नाही म्हणून मी शेती असं केलं. म्हणजे तिला महर्षी बोलता येईल असं तुला वाटलं? कधी कधी अंदाज चुकतो माझा, माफ करा. माझा अंदाज चुकला तर महागात पडेल. You know everyone, you know. आपला देश आहे तो कृषीमधला देश आहे. हिच्या कृषीमधला देश आहे का आपला? मी बोलते. हा? कृषी प्रधान हा शब्द बोलता येत नाही या बाईला आणि तिला आणलंय आपण सेलिब्रिटी म्हणून. मुळात बाई कृषी प्रधान म्हणजे माहितीये का काय? नो. ज्या देशात शेती उत्पन्नाशिवाय काडी बी हालत नाही पण त्याच देशात शेतकऱ्याला काडीची बी किंमत नसती तो असतोय कृषी प्रधान देश. वा वा. तिकडं दुष्काळ येऊ द्या, वादळ वारा येऊ द्या, पाऊस येऊ द्या, गारा पडू द्या, शेतकऱ्याचं नुकसान झालंय तरी त्याला किंमत नसती तो असतोय कृषी प्रधान देश. आणि जिथं पिकवणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्या दलालाला जास्त पैसा मिळतो का नाही तो असतोय कृषी प्रधान देश. नीट म्हणाव कृषी प्रधान. एवढूशा छोट्याशा शब्दाचा एवढं मोठा अर्थ आहे. मॅडम सगळा अनर्थच आहे. तुम्ही बोला. व्हॉट मॅनेजर? काही नाही मॅडम, बोला. तुम्हाला नाही Yeah, काय. I continue. You know, manager, come here. मला नत्तूलालचा पुतळा खूप आवडला. यु नो अमिताभ बच्चन पिक्चर मध्ये पण बोललाय मुचे असायला पाहिजे तर नत्तूलाल सारखे असायला पाहिजे नाहीतर नसायला पाहिजे. आय हॅव अ क्वेश्चन मॅनेजर. ते हाताची घडी का घालू नयेत? म्हणजे पूर्ण वेळ ते हाताची घडी घालूनच असतात का? ते कधी सोडतच नाहीत का घडी? मग त्यांना मच्छर चावल्यावर ते कसे खाजवतात? ते पत्ते कसे पिसतात? आणि मग ते दाढी कसं करत असतील? आणि मॅनेजर ते लहानपणापासून आंघोळ अशी अशी करत असतील ना? तरी पण क्युटी पाय दिसतायत हा नत्तूलाल. मरल माझ्या हात नाही मॅनेजर. हॅलो एव्हरीवन, बिग अनाउन्समेंट. हे जे ऋषी मेस्त्री आहेत त्यांना आजपासून मी नवीन नाव दिलंय क्युटी पाय नत्तूलाल. सो हे ऋषी मेस्त्री आहेत ना कोण आहेत? छत्राय ऋषी मेस्त्री आहे का त्यो? आणला म्हणजे कृषी महर्षी आहेत का नाही? नत्तूलाल तुमच्या बापाचा नत्तूलाल आहे का त्यो? निघायचं इथून. लय झालं इथं दी माहिती निघायचं इथून. परत इथं दिसले का नाही तुडवी नाही निघायचं. इकडे इकडे काय मारली म्हणून विचारायचं नाही. नाही नाही, ते ह्याचा मला पगार मिळतो. दिस इज पार्ट अँड पार्सल ऑफ माय जॉब. काळजी करू नका. माफ करा मॅडम. मॅडम लोक बंधून भगिनींनो लक्षात घ्या पाहिजे काय बोलली त्याच्यावर लक्ष ठेवायचं नाही. सगळ्यांनी माया मागणं म्हणायचं कृषी महर्षी तुमच्या रॉकिंग परफॉर्मन्स ॲज युजल. वळूया कमेंट महर्षी प्रसाद ओकांकडे. सगळ्यात आधी अभिजित पवारचं कौतुक करायला हवं कारण शेवटचे काही डायलॉग त्यांनी अभिजितनेच लिहिलं होतं ना. नाही शेवटचे सचिन सरांनी गोस्वामी सरांनी ऍड केलेले
ते जे चंक होता ओ कृषी गोस्वामीनी सरांनी ऍड केले होते शेवटचे डायलॉग हो. वा वा ते फारच अप्रतिम डायलॉग फार सुंदर लिहिले होते आणि तू ते घेतलेस पण फारच सुंदर मजा आली. हेमंत तुझा अभिनय बघून मी पुतळ्यासारखा स्तब्ध झालो होतो. नाही ते बघताना खूप सोपं वाटलं पण पूर्ण वेळ त्या चादरीत राहणं आणि नंतर ती चादर निघाल्यानंतर तसूभर सुद्धा न हलणं हे खूप अवघड आहे. त्याच्यासाठी तुझं विशेष कौतुक. वंडरफुल मजा आली. सई. बाप परफॉर्मन्स होता. बाप मला फार आवडला. सुंदर संकल्पना, सगळ्यांची कामं कडक. मला आर्ट टीमला पण खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत. ही ब्रिलियंट आयडिया होती आणि त्याला पुरेपूर न्याय दिला हेमंत दादा तुम्ही. फार मजा आली. म्हणजे ही आयडियाच मला खूप आवडली होती आणि ती फारच छान एक्झिक्यूट झाली. मस्त कडक. विनोदाची सल्तनत काबीज केलेले रत्नागिरीचे 2 बादशाह आज पुन्हा एकदा आपल्या जोडीचा हास्य पराक्रम गाजवायला सिद्ध आहेत. थोडक्यात काय, दर्जेदार फालतुगिरीसाठी तयार आहेत श्रमेश आणि प्रथमेश. बस नमस्कार आदाब वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात ज्याचं नाव आहे केवड्याला पडलं हे. बरेच दिवसांनी महालात आल्याचा आनंद वेगळाच आहे. त्यात आजूबाजूला खूप छान छान सण साजरे होत आहेत. म्हणजे इकडे अक्षय तृतीया, समोर दसरा, बाजूला दिवाळी, गटारी अमावस्या. बापरे, आईच्या गावात तुमचा ढोल अजून काय बंद हो झालेला दिसत नाहीये. आपण आपल्या महालातच आलेलं बरं. आजूबाजूला सणासुदीचे दिवस असताना महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री टायटॅनिक बघून झालेला गावठी अव्हेंजर अजून उठलेला दिसत नाहीये. बस झालं, बापाच्या इज्जतीचं गटार उपसून झालं. बोल दादूस हा मी आलोय. हा आलास, मला माहिती आहे माझ्यामुळेच आलास तू. बोल पुढचं काय ते. आता खूप दिवसाने आलोय हा तर सईवर शेर अर्ज करतो. करतोयस, आल्याला ठरवलंच आहेस. तर बोल. तो अर्ज किया है, इरशाद. तेरी तारीफ करूं कुछ ऐसे कि चांद भी शर्मा जाए. वाह तेरी तारीफ करूं ऐसे कि चांद भी शर्मा जाए. वाह खुदा से मन्नत मांगू मैं और दुआ तेरी कबूल हो जाए. वाह 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 वाह. येते का मिनिटाच. वाह. प्राजक्ता तुझ्या ओढ प्राजक्ताच्या दगडू इकडे. मालाडचं इंडिकेटर दाखवून गोरेगावला कुठे वळतोस. हा? आणि काय रे, काय रे मेंदू एक गाढवा. हा सौंदर्याचा गणलेला कारभार घेऊन कुठे चाललाय सकाळ. दादूस आज मी क्षितिजावर नाव कोरणार आहे. मेला तो क्षितिज. काय करणार आहेस त्याचं. दादूस आज मी तुमच्या आयुष्यावर वेब सिरीज काढणार आहे. वेब सिरीज माझ्या आयुष्यावर. हो. का. कारण हल्ली वेब सिरीजचं मार्केट आहे. होय काय. दादूस मला माझ्या नजरेतून तुमचं तिलिस्मी आयुष्य लोकांसमोर मांडायचं आहे. लोकांसमोर मांडायचं हे शब्द मला आवडले, पण तुझ्या नजरेतून हे शब्द ऐकल्यावर माझी एक किडनी स्वादुपिंडाच्या मागे जाऊन लपले. पहिलं दादूस तुमचे काही क्षण काही किस्से हा. माझ्या पोटात आहेत. ओके. ते मला लोकांसमोर आणायचे आहेत. ही वेब सिरीज आली की तुम्ही अजरामर होणार. काय बोलतोस काय. तशी ही अजरामर होण्याची खाज मला आहेच, पण मला त्याच्या अगोदर विचार असं वाटतंय काय? की या वेब सिरीज मध्ये काय आहे सविस्तर सांगशील. दादूस या वेब सिरीज मध्ये मी तुमच्या आयुष्याचा संघर्ष दाखवणार आहे. काय बोलतोस काय. माझ्या वेब सिरीजचं नाव असणार आहे अनारकली प्रोडक्शन प्रोड्यूस केवढा हा अकबरचा संघर्ष. संघर्ष मोठं लिहिणार आणि खाली छोटं टायटल ठेवणार. तुझा पॉज कधीतरी माझा जीव घेईल सलीम. कळलं काय. पिढ्या गेल्या पण इतकं दळभद्री नाव मी कधी ऐकलेलं नाही. पण ठीक आहे, माझा एवढा संघर्ष जो तू दाखवणार आहेस ते लिहिण्यासाठी कोणते लेखक घेतलेस.
सांग आता. शमेश प्रथमेश. अरे बापरे, त्यांच्या बाबतीत जो प्रश्न विचारला जातो तोच मी विचारतो. हे कोण? शमेश प्रथमेश माहित नाही? छे छे छे, ते पहिल्या सीझनचे उपविजेते. नाही आठवत. अहो दादूस, तिसऱ्या सीझनला विजेते झाले ते. छे रे, आठवतच नाहीये. थांबा, मध्ये 2 वर्ष नव्हते बघा. ते हो, अच्छा, आठवले आठवले, चांगले आठवले. त्यातल्या एकाला किडा सुटला वेगळा करण्याचा. तो आठवला. काय ओळख आहे त्यांचं असणं लक्षात नाहीये, पण नसण्याची चर्चा आहे. वा वा. असू दे असू दे, मुतारी लगेच बांधून होते, ताजमहाल बांधायला वेळच लागतो. सलीम, कळलं काय? आणि 1 वर्ष त्यांनी प्लॉट विकला मग. गप्पवाच. पुढचं काय बोलू नकोस. नाहीतर काय, माझी उत्सुकता वाढीला लागली म्हणून विचारतो की यात अकबर कोण करणार आहे, सलमान की अक्षय? नाही दादूस, नाही. यात अकबर एक वेगळाच माणूस करणार आहे. होय. आपल्या इंडस्ट्रीचा स्टार द प्रभाकर मोरे. म्हणजे वेब सिरीजला बजेटच नाही. बजेट खूप आहे. बजेट खूप आहे तरीही मोरे हो, का? कारण ये दिल मांगे मोरे. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. फक्त त्यांना सांगून ठेव, काय? अकबर बेगमला ए वसाड्या, संध्याकाळच्या टायमाला नाश्ता करून ठेव, पोटात ढवळल्यासारखा होत आहे गो. असं बोलायला सांगू दे नको. नाही दादूस, घाबरू नका, कारण ह्यावेळी मोरे प्लेन मराठीत बोलणार आहे. काय बोलतोस काय? ते व्हेरिएशन देणार आहे. बापरे, त्यांनी मराठीचे क्लास सुद्धा लावले. कुणाकडे? प्रोफेसर अरुण कदम. काय म्हणतोस? दोघे मिळून मिक्सरला कधी मराठी भाषा लावतायत? घाबरू नका दादूस, अरुण कदमांनी हिमालयात जाऊन मराठी शिकली आहे. तोच तर प्रॉब्लेम आहे, सगळी मराठी तिकडेच गोठवून ठेवले त्यांनी आणि एकटेच आले तिकडे. असू दे असू दे, पण आता हा प्रश्न मिटलेला आहे की अकबर ते करतायत. बरोबर. मला पुढे उत्सुकता लागल्याने विचारास वाटतंय, बेगम कोण करताय? बेगम साठी एक वेगळा चेहरा निवडला आहे. वा, आपल्या इंडस्ट्रीची आघाडीची सिने तारका ओ, द प्रभाकर मोरे. म्हणजे अरे काय बजेटचा लोचा एवढा आहे? नाही दादोस, पहिले 2 एपिसोड प्रभाकर मोरे अकबर करणार, पुढचे 2 एपिसोड प्रभाकर मोरे बेगम करणार. काय बोलतोस का? बापरे, म्हणजे हनीमूनच्या सीनला प्रभाकर मोरेंना प्रभाकर मोरे दूध घेऊन येणार. युनिक आहे ना. युनिक कुठले? वांदे आहेत, वांदे आहेत. आणि हा सीन टाकला तर तू वेब सिरीज मध्ये कसा येशील? चल विचार कर जरा. आणि मी म्हणतो बेगमचा रोल त्यांना देण्याचा हट्ट का? दादोस, कारण मला प्रभाकर मोरेंचा अभिनय जगासमोर आणायचा आहे. त्यापेक्षा बादली समोर दाखव. आणि बादलीला लात मारली, पाणी सांडलं आणि अभिनय वाहून गेला. मग तेच अपेक्षित आहे सलीम. तुला ह्याच्यातून काय साध्य करायचंय सलीम? दादोस, या वेब सिरीजच्या माध्यमातून मला प्रभाकर मोरेंना नॅशनल अवॉर्ड मिळवून द्यायचा आहे. नॅशनल अवॉर्ड तू त्यांना मिळवून देणार? हो. किचन मध्ये गेल्यावर जिरा आणि मोहरी याच्यात तू कन्फ्युज होतोस. नॅशनल अवॉर्डचा वार्ता करतोस तो. दादोस, 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 हा. तुम्हाला समजत नाहीये. काय? याला धक्का तंत्र म्हणतात. धक्का तंत्र? हल्ली वेब सिरीज मध्ये हे वापरलं जातं. होय काय? मी पण तसंच वापरतो आणि म्हणून प्रभाकर मोरेंना मी कास्ट केलंय. काय बोलतोस का? एवढंच काय, हा. मी माझ्या प्रत्येक एपिसोडची नावं सुद्धा वेगवेगळी ठेवली आहेत. काय ठेवलेस तू नाव मला सांग. माझ्या पहिल्या एपिसोडचं नाव आहे हा. नॉटी अकबर. नॉटी. जशी स्क्रीन समोर येते, हा. अकबरच्या फोटोला हार घातलेला असतो. पहिल्या सीन मध्ये माझे डांबे शिजले. ठेंगावर. पूर्ण ऐकून घ्या. हा मग आपण 50 वर्ष फ्लॅशबॅकला जातो. हा, मग ठीक आहे. वेब सिरीजचा गाजलेला पॅटर्न. वा. हा सीन घडतो दारू भट्टीच्या गुत्त्यावर. बापरे, तुला नॉर्मल लोकेशन भेटलंच नाही वाटतं. नो दादूस, तानसेन गुत्त्यावर बसलेला असतो आणि तुम्ही बाकड्याखाली झोपलेले असतात. बाकड्याखाली मी. तानसेन तुम्हाला बोलतो, ए अकबर किधर है तू बच्ची किधर है. किधर है बच्ची किधर है असं तानसेन मला म्हणतो. हो. बर, पुढे. मग तुम्ही बाकड्या खालून बाहेर येता आणि बोलता, अबे तान्या, बिना केले के छिलके. उलट बोलतो हा तो. बिना केले के छिलके क्यों आवाज दे रेला है, मैं सो रेला है ना नीचे बच्चे. असं मी बाकड्या घालून बोलतो. मग तानसेन बोलतो, चल 12 कुछ तो करते ना 1 तास. मग तुम्ही तान्याला बोलता, काय? कुछ तो सुना ना, ओल्ड स्कूल क्लासिक ऐसा कुछ तो. मग तानसेन बोलतो, सुनाता है ना बच्ची, मैं सुनाता है. मग तुम्ही बोलता,
लेकिन इस बार ऐसा सुना ना कि बरसात नहीं होना चाहिए नहीं तो भट्टी बुझ जाएगी बस. गप्प बस गप्प बस. ही काय वेब सिरीज आहे? ही कसली वेब सिरीज आहे? सलीम बघायला कोण येईल का ही वेब सिरीज? दादूस हा. सगळे येणार. कोण? ही वेब सिरीज हिट ठरणार. हिट कशावरून? कारण हिच्या टीजरला 2 मिनिटात 1200 मिलियन लाईक्स आलेले आहेत. एवढा वेळ आहे लोकांना? काय दाखवलंच काय त्या टीजर मध्ये? टीजर हिट आहे. का? टीजर मध्ये तुम्ही पलंगावर झोपलेले असता, बस. पेपर वाचत असता आणि पलंग हलत असतो. कॅमेरा असा खाली 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 जातो हा. आणि मग दिसतं काय? मी पलंगाच्या इथे तुमचे पाय पकडलेले असतात आणि हट्ट करत असतो. कसला? दादूस मला चिक्की हवी. दादूस मला चिक्की हवी. मला शेंगुदाणा चिक्की हवी. अरे थांब. 5 रुपयाच्या शेंगूदणा चिक्कीसाठी एवढा वेळ हलवलास तू? सलीम तुला कळतंय का? वेब सिरीज पण थोडी हल्लेली वाटते ती. नाही दादूस, ही वेब सिरीज करोडो रुपये कमवणार. कशी कमवेल? ती कमवेल तेव्हा जेव्हा मी तू ही करायला परमिशन देईन तुला. कळलं काय? ही वेब सिरीज करण्यासाठी मी तुला परमिशन देणार नाही आणि माझ्या प्रॉपर्टीचा तुला छदाम पण मिळणार नाही. सलीम तुमच्या छदामाची मला गरज नाहीये दादूस. का? कारण तुमची तिजोरी मी ऑलरेडी मागून फोडलेली आहे. मागून? ही वेब सिरीज होणार. हा मी चाललो डिरेक्ट करायला. सलीम सलीम सिपाहियों चुनो आओ इस धमाकुल को. सलीम stop, सलीम, stop, सलीम. वा 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 दर्जेदार फालतूगिरी वन्स अगेन. प्रसादा. सुपर फॅन्टॅस्टिक. या सिरीजची काहीतरी एक वेगळीच मजा आहे आणि टेरिफिक वेगळ्या झोनचा ह्युमर आहे या सिरीजमध्ये आणि तुम्हाला दोघांना तो सापडला आहे आणि त्याच्यातही त्या ह्युमरच्या वाटेने जाता जाता स्वादुपिंडाच्या मागे लपलेली किडनी किंवा असण्यापेक्षा नसण्याची चर्चा जास्त होणं किंवा मुतारी बांधायला वेळ लागत नाही अशी वाक्य तू पेरतोस श्रमेश प्रथमेश. क्या बात आहे यार. टेरिफिक मजा आली. मी खूप एन्जॉय केली. धमाल. प्रथमेश श्रमेश दोघांचे खूप कौतुक. वंडरफुल. सई. मला ते वाक्य खूप आवडलं की श्रमेश प्रथमेश कोणाला माहीत नाही आहेत. म्हणजे हा जोक स्वतःवरती करणं आणि तितक्याच ताकदीनं कामातून ते प्रूव्ह करणं हे आय थिंक ह्याच्यासारखं वंडरफुल दुसरं काही असू शकत नाही जे तुम्ही करताय. ऑल द बेस्ट. असेच हसवत राहा. Keep it up, boys.